नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। एका बाजूला कोट्यवधीचे महामार्ग, पूल आणि पाईपलाईन उभारून विकासाचा डंका वाजवला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकाच्या मधोमध असलेल्या वाढीव गावातील सुमारे 4000 नागरिकांना आजही रेल्वे रुळावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचा हा रोजचा जीवघेणा प्रवास शासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। वाढीव गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा सुरक्षित आणि कायमस्वरूपी मार्ग नसल्याने नागरिकांना धोकादायक वाटेचा आधार घ्यावा लागतो। सकाळ संध्याकाळ रेल्वेची मोठी वर्दळ असताना रुळांमधून ये-जा करणे म्हणजे प्रत्येक पावलावर मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे। गावातील विद्यार्थ्यांना 8वी पासून पुढील शिक्षणासाठी बाहेर जावे लागत असल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। विशेष म्हणजे याच परिसरातून वडोदरा एक्सप्रेस हायवे गेला आहे, माल वाहतूक रेल्वेसाठी पूल उभारण्यात आला आहे आणि वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनही देण्यात आली आहे। मोठमोठ्या प्रकल्पांसाठी जमीन, मार्ग आणि सुविधा उपलब्ध होतात, मात्र 4000 नागरिकांना सुरक्षितपणे मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता देण्यासाठी प्रशासनाला वर्षानुवर्ष का लागतात, हा ग्रामस्थांचा थेट सवाल आहे। गावात केवळ 1ली ते 7वी पर्यंत शिक्षणाची सुविधा असल्याने 8वी पासून विद्यार्थ्यांना गावाबाहेर जावे लागते। सुरक्षित रस्ता नसल्याने त्यांना रेल्वे रुळाच्या मधून किंवा धोकादायक मार्गाने प्रवास करावा लागतो। पालकांना मुलांच्या सुरक्षेची चिंता असतानाही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही। ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी रस्त्याची मागणी केली आहे, मात्र मागण्या आणि आश्वासना पलीकडे परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही। या धोकादायक मार्गावर यापूर्वीही अनेक नागरिकांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा, मदत आणि आश्वासनांची औपचारिकता करण्यापेक्षा दुर्घटना होऊ नये यासाठी आधी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। वाढीव गावातील नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याची वेळ आता संपली पाहिजे। हायवे झाला, पूल झाला, पाईपलाईन गेली, मग 4000 नागरिकांच्या सुरक्षित रस्त्याला कोणाचा अडथळा? विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने आता एकदा वाढीव गावात जाऊन पहावे, इथे नागरिक रस्त्यावर नाही तर रेल्वे रुळावरून आपला जीव घेऊन चालत आहेत। माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही तर संपूर्ण टीव्हीवर म्हणतात की मुले भारताचे भविष्य आहेत, मग आमच्या वयाच्या मुलांना शिकण्यासाठी एक साधा रस्ता का नाहीये? सरकारला असं वाटतं की आमच्या आई वडिलांनी फक्त आम्हाला वाचवण्याचेच कामधंदे सोडायचे। माझे नाव सोहेल सुनील चौधरी। मी रोज शाळेत जाताना पाठीवर दप्तर तर घेतोच, परंतु मनात कायम एक मृत्यूची भीती असते, कारण आम्हाला शाळेत जाण्यासाठी एक साधा रस्ताच नाहीये। त्या रोज जीव घेणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर आणि पुलावर आम्हाला रोज चालत जावं लागतं, म्हणून मागून एखादी एक्सप्रेस आली की आमचा थरकाप उडतो। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही संपूर्ण देशात मोठे रस्ते, बुलेट ट्रेन आणल्या ना, मग आमच्या नशिबात फक्त मृत्यूचा ट्रॅक का? आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।